नमस्कार मैत्रिणींनो, मी वैशाली पाटील विजय शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। आज आपण परत एकदा जुन्या शर्ट आणि पॅन्टपासून एक DIY आयडिया बघणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता ह्या पॅन्टमधून मी ह्या पट्ट्या कट केलेल्या आहेत, एकाच मापाच्या आहेत। आणि हा जो शर्ट होता, ह्या शर्टच्या ज्या स्लीव होत्या त्या स्लीवमधून सुद्धा मी ह्याच मापाच्या पट्ट्या कट केलेल्या आहेत। अशा ह्या टोटल 14 पट्ट्या कट केलेल्या आहेत। दोन्ही कलरच्या 7-7 पट्ट्या ह्या घेतलेल्या आहेत। याचं मेजरमेंट तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तरी सुद्धा मी आता इथे हे मोजून दाखवते। आता ह्या पट्टीची रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच आणि लांबीला 13.25 इंच घेतलेली आहे। आता ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या कशा सेट करायच्या बघा। इथे मी पहिल्यांदा पिंक पट्टी घेणार आहे, त्याच्यानंतर ब्ल्यू, नंतर पिंक आणि ब्ल्यू ह्या पद्धतीने हे असं सेट करणार आहे। टोटल इथे मी 7 पट्ट्या इथे एका पॅटर्नमध्ये घेणार आहे। पिंक ब्ल्यू ह्या पद्धतीने ह्या पट्ट्या सेट करून घेणार आहे। ह्या एका पॅटर्नमध्ये 7 पट्ट्या मी इथे घेतलेल्या आहेत। आणि दुसरा जो पॅटर्न आहे तिथे पहिल्यांदा ब्ल्यू घेतलेली आहे, इथे पिंक घेतली आहे, तर इथे ब्ल्यू घेतलेली आहे। ह्या पद्धतीने हा पॅटर्न सेट करायचा आणि शिवून घ्यायचा आहे। दाखवल्याप्रमाणे हे असं एकमेकांवर ठेवून शिवून घ्यायचं आहे। ह्याच पद्धतीने दुसरा पॅटर्न सुद्धा तयार करून घ्यायचा आहे। ही पट्टी याच्यावर ठेवायची, त्याच्यानंतर ही पट्टी याच्यावर ठेवायची, असं हे जोडून घ्यायचं आहे। आता मी इथे 1-2 पट्ट्या जोडून दाखवते। ह्या पद्धतीने हे असं ठेवायचं आणि इथे सिलाई घ्यायची आहे। आता मी इथे सिलाई मारून घेतली आहे, तुम्हाला ह्या पाठीमागून दिसत असेल ही सिलाई। त्यानंतर आता इथे दुसरी पट्टी घ्यायची आहे आणि त्याच्यावर ठेवून शिवून घ्यायची आहे, किंवा जी शिवलेली आहे ती ठेवली तरी चालेल। ह्याच पद्धतीने हा पॅटर्न तयार करायचा आहे। आता हे याच्यावर ठेवायचं आणि मग शिवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने ह्या सर्व पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत आणि सेम ह्याच पद्धतीने दुसरा पॅटर्न सुद्धा तयार करून घ्यायचा आहे। फक्त इथे पॅटर्न चेंज करायचा नाही। आता एका पॅटर्नमध्ये पहिल्यांदा ब्ल्यू घेतली आहे, तर दुसऱ्या पॅटर्नमध्ये पिंक, हे लक्षात ठेवायचं। तुम्ही जो काही कलर घेत असेल त्या कलरप्रमाणे। आणि आता इथे इस्त्री फिरून घेतलेली आहे मी, आणि त्याच्यानंतर मग हे एकसारखं कट करून घ्यायचं आहे। थोडंफार कमी जास्त होत असतं, त्यानुसार हे व्यवस्थित कॉर्नर हे कट करून घ्यायचे आहेत। कट करून झाल्यानंतर इथे सेंटरमधून हे असं तिरकस मार्किंग करायचं आहे आणि त्या मार्किंगवर कट करून घ्यायचं आहे। इथे सुद्धा सेम असंच करायचं आहे, अगदी सेंटरमध्ये बरोबर हे कट करायचं आहे। आता मी हे कट करते, तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हाईपसुद्धा करा। लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या लाईकमुळेच मला हे असे नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळत असते, म्हणून प्लीज लाईक करायला विसरू नका। आता बघा, हे मी कट करून घेतलेले आहेत। टोटल हे 4 पॅटर्न आता तयार झालेले आहेत। आता हे कसे जोडायचे बघा। तर पहिल्यांदा हा असा पॅटर्न ठेवायचा, त्याच्यानंतर ही प्लेन जी पिंकवाली पट्टी आहे ती त्याच्यावर ठेवायची आणि जोडून घ्यायचं। त्याच्यानंतर ही ब्ल्यूवाली पट्टी ठेवून हे असं जोडून घ्यायचं आहे आणि नंतर मग ही अशी ह्या पद्धतीने हे असं जोडायचं आहे। हा जो पॅटर्न आहे याच्यावर ठेवायचा आणि हे जोडून घ्यायचं आहे। आता मी इथे जोडून घेते। पहिल्यांदा हा पॅटर्न याच्यावर ठेवून जोडून घेते। आता बघा, जोडून घेतला आहे। डबल सिलाई मी इथे मारून घेतलेली आहे। आता जोडून झाल्यानंतर इथे थोडंफार कमी जास्त कॉर्नरला होत असेल तर ते कट करून टाकायचं आहे। आता बघा, हे असं जोडल्यावर दिसणार आहे। त्यानंतर ही जी ब्ल्यू पट्टी आहे ती याच्यावर ठेवायची आहे आणि इथे सुद्धा सिलाई मारून घ्यायची आहे, ही अशी। इथे हे असं व्यवस्थित ठेवून शिवून घ्यायचं आहे। आता बघा, हे सुद्धा मी जोडून घेतलं। त्यानंतर आता इथे डबल सिलाई मारायची आहे, ही अशी। आता बघा, हा पॅटर्न जोडून झालेला आहे। आता शेवटचा पॅटर्न उरलेला आहे, तो हा असा ठेवलेला आहे। ही जी पिंक पट्टी आहे त्याच्यासमोर ही पिंक पट्टी आलेली आहे आणि
ह्या इतर कलरच्या ज्या आहेत ते हा असा, आणि इथे हे शिवून घ्यायचं आहे. दाखवल्याप्रमाणे हे असं जोडायचं आहे. इथे अशी सरळ शिलाई घेतली तरी चालेल. दाखवल्याप्रमाणे हे आता मी जोडून घेते. आता बघा ही शिलाई मारून घेतलेली आहे आणि हा पॅटर्न जोडून झालेला आहे. फक्त इकडचा हा एक पॅटर्न राहिलेला आहे. इथे सुद्धा ही अशी इथून सरळ शिलाई घेतली तरी चालेल. इथे वरची जी शिलाई आहे तिलाच मॅच करून दुसरी शिलाई इथे मारून घ्यायची आहे अशी. आता हा पॅटर्न जोडून झाल्यानंतर असा दिसणार आहे. त्यानंतर हे जे थोडेफार कॉर्नर दिसत असतील ते व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत. आता हे कट करून घेतल्यानंतर ह्या पॅटर्नला खालच्या बाजूला अस्तर जोडून घ्यायचं आहे. मी जोडून घेतलेलं आहे आणि हे अस्तर मी मशीनने नाही जोडलं, सुई धाग्याने जोडलं आहे, कारण मशीनने जोडल्यावर ते थोडंसं इकडे तिकडे होतं म्हणून. त्यानंतर हा जो शर्ट होता स्लीवमधून त्या पट्ट्या कट केलेला, त्याच्यानंतर हा एवढं कापड उरलेलं आहे. तर इथे हा पाठीमागचा जो भाग आहे शर्टचा तिथे हा पॅटर्न ठेवून मापात बरोबर कट करून घेतलेला आहे. आणि आता बघा इथे इकडे 5 इंचावर मार्किंग करायचं आहे. कोणत्याही बाजूला तुम्ही करू शकतात, कारण हे चौकोनीच आहे म्हणून. आता इथे 5 इंचावर मार्किंग करून ही पट्टी अशी कट करून घेतलेली आहे आणि इथे दोन्ही बाजूला हे जे काठ आहेत ते फोल्ड करायचे आहेत. ह्या पट्टीच्या ह्या एका बाजूला आणि इकडे इथे डबल फोल्ड करायचं आहे, बारीक फोल्ड करायचं आहे, कारण एक्स्ट्रा मार्जिन आपण घेतलेलं नाही आहे म्हणून. आता बघा मी इथे दोन्ही पट्टींचे जे काठ होते ते फोल्ड करून घेतलेले आहेत. इथे सुद्धा अगदी बारीक फोल्ड केलेला आहे. त्याच्यानंतर ह्या सरळ बाजूवरच हा पॅटर्न ठेवायचा आहे. उलट बाजू आपल्याला वरती दिसेल ह्या पद्धतीने हे असं ठेवायचं आहे आणि त्याच्यावर ही जी पट्टी आपण कट केली होती त्याच्यामधूनच ती अशी ठेवलेली आहे. आणि मग आता इथे चारी बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे. इथे तुम्ही डबल शिलाई मारू शकतात. आता मी इथे शिलाई मारते तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता बघा हे असं ठेवून इथे शिवून घ्यायचं आहे. चारी बाजूला इथे शिलाई मारायची आहे. आता इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे. ह्या बाजूला सुद्धा इथे ही अशी शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता फक्त वरच्या बाजूला राहिली होती शिलाई तिथे सुद्धा शिलाई मारून घेणार आहे. इथे मी डबल शिलाई घेणार आहे. त्याच्यानंतर मग हे काठ फोल्ड करण्यासाठी तुम्ही आजूबाजू वेगळी पट्टी लावू शकतात धागे लॉक करण्यासाठी इथे. त्याच्यानंतर मी आता इथे एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे ते कट करून घेतलेलं आहे आणि हा पिलो कवर तयार झालेला आहे. इथे तुम्ही बटनसुद्धा लावू शकतात किंवा टच बटन असतात ते सुद्धा लावू शकतात. वेल्क्रो असतो तो सुद्धा तुम्ही इथे जोडू शकतात. आता बघा ही पिलो जी आहे ती मी याच्यात टाकून घेते आणि बघा किती छान असा पॅटर्न तयार झालेला आहे. रेडीमेड स्टाईल असा पिलो कवर इथे झालेला आहे. इथे तुम्ही बटन लावू शकतात. मी बटन लावलेलं नाही आहे, मी इथे टच बटन लावणार आहे नंतर. आणि तुम्हाला हा पिलो कवर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. धन्यवाद.